हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या राज्यशास्त्राच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. आजच्या व्हिडिओ लेक्चर आपण या लेक्चरमध्ये काय करणार आहोत तर टॉपरची जी आन्सर शीट आहे ती अनालिसिस करणार आहोत. राज्यशास्त्र 1-3-2023 ची आन्सर शीट आहे ही. म्हणजे 2023 ला जो पेपर झाला होता त्याची आन्सर शीट आहे आणि त्याला त्या टॉपरला 97 मार्क मिळाले. इकडून 80 पैकी 79 मिळाले आणि तिकडून 20 म्हणजे एकूण किती एकूण 99 मार्क मिळाले. किती? 99 मार्क. इमॅजिन 100 आउट ऑफ 99. ओके. इकडून 79, 80 पैकी 79 आणि तिकडून 20 इंटरनलचे. 20 आणि 79 100 पैकी 99 मार्क, 99 मार्क्स. तर ही 99 मार्क्सची आन्सर शीट आहे. मी चुकीने लास्ट लेक्चरमध्ये कुठे 97 मेन्शन केलं असेल तर 97 नाही, ऍक्च्युअली ती 99 मार्क्सची आहे. 100 आउट ऑफ 99. एकच मार्क त्याचा कटला आहे आणि तो इथे कटला आहे. इंटरनलमध्ये आउट ऑफ मिळाले आहेत, एक्सटर्नलमध्ये एकच मार्क कटला आहे, 80 पैकी 79. तर बघूया आता आपण त्याची आन्सर शीट आहे राज्यशास्त्र विषयाची. बोर्ड एक्झामची आहे, महाराष्ट्र बोर्डाचे, शासनाचे. तर बघायला पहिल्या सेक्शनमध्ये पहिल्या क्वेश्चनमध्ये ABCDE असे असतात. पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ब असतो चुकीची जोडी ओळखा. क असतो दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. चौथा असतो ज्यातलं ड असतो विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा आणि गटात न बसणारा शब्द असा ई असतो. ओके. तर अ ब क ड ई. अ ब क ड ई मध्ये काय असतो? हा पेपर असतो. तर त्याला अ ब क ड ई म्हणजे आउट ऑफ मार्क मिळाले. 20 पैकी 20 मिळाले. पहिल्या प्रश्नात 5 मार्काचा असतो. कंसातील पर्याय निवडून योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. त्याला 5 पैकी 5 मिळाले. दुसरा प्रश्न असतो चुकीची जोडी ओळखा. त्यासाठी चुकीची जोडी ओळखून दुरुस्त करा. त्यासाठी 3 पैकी 3 मिळाले. 4 असतो विधाने पूर्ण करा. त्यासाठी सुद्धा त्याला आउट ऑफ मार्क मिळाले. आणि 5वा असतो की समर्पक संकल्पना त्याच्यासाठी आउट ऑफ मिळाले. आणि चौथा असतो गटात न बसणारे शब्द ओळखा. त्यासाठी 4 पैकी 4 मिळाले. म्हणजे त्याला आउट ऑफ मार्क मिळाले पहिला प्रश्न. म्हणजे जर तुम्हाला टॉपर बनायचं असेल तर जे हे MCQs आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे पहिले क्वेश्चन 20 मार्काचे, त्या 20 पैकी 20 आले पाहिजे. किती आले पाहिजे? टॉपरसाठी 20 पैकी 20 आले पाहिजे, आउट ऑफ आले पाहिजे. ते एकही MCQ चुकता कामा नये. आणि या MCQ ची तयारी करण्यासाठी उद्या सकाळचा व्हिडिओ येणार आहे आपल्याला. 8 वाजता मिळेल व्हिडिओ, 9 वाजता मिळेल. थोडंफार कमी जास्त होऊ शकतो वेळ, कारण मी समजू शकतो तुम्ही हॉस्टेलमध्ये राहतो आणि सगळं हे अरेंजमेंट करावं लागतं. तर आता रातची वेळ आहे आणि मी 9 वाजता हा व्हिडिओ शूट करतोय, त्यामुळे माझा फेस ब्लॅक दिसत असेल. डोंट वरी, फेसची नाही, आपल्या कंटेंटशी बघायचं आहे. जर मी आज व्हिडिओ बनवला नाही तर उद्या सकाळी बनवला तर हा व्हिडिओ लेक्चर डिले झाला मग पुढचा डिले होतो. त्यामुळे मी बनवत आहे. डोंट इग्नोर माय फेस, जस्ट फोकस ऑन बोर्ड एक्झाम आन्सर शीट. तर 99 मार्क. किती? 99 मार्क पडले. कमी नाही, 99. इकडून 79 आणि तिकडून 20, 99 मार्क. तर त्याने कसं लिहिलं आहे तर बघा, प्रश्न क्रमांक 1 टाकला त्याने पहिला, इथे 1 लिहिला आणि नंतर प्रश्न क्रमांक 1 मधील अक्षर बघा किती सुवाच्य लिहिलं आहे, मोकळ्या जागेत. एक प्रश्न सोडला की त्याने 2 लाईन सोडल्या आहेत बघा. तर पहिला प्रश्न होता 2023 ला, बघू शकता तुम्ही, हे 2023 ची आहे आन्सर शीट, बोर्ड क्वेश्चन पेपर, आणि हे त्याची आन्सर शीट. तर तुमच्याकडे असेल 2023 ची, किंवा मी PDF पाठवला आहे आपल्या टेलिग्रामला, ते ओपन करून तुम्ही स्क्रीन शेअर करून किंवा दुसऱ्या मोबाईलमध्ये तुमच्या घरी असेल 2 मोबाईल तर त्यामध्ये बघू शकता आणि हे आन्सर चेक करू शकता. पहिला प्रश्न होता की सोव्हिएत रशियाचे विघटन ... यावर्षी झाले. त्यांनी कसं लिहिलं? सोव्हिएत रशियाचे विघटन 1991 वर्षी झाले. 1991 या वर्षी झाले. आणि त्याने फक्त आन्सर लिहिलं का? काही मुलं करत नसते 1991 लिहितात आणि खतम करतात. नाही, प्रश्नामध्येच सांगितलंय कंसातील योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. म्हणजे विधान पूर्ण लिहायचं आहे आणि आन्सरला काय करायचंय? पेन्सिलने किंवा पेनाने अंडरलाईन करायचं. ओके. दुसरा प्रश्न होता परदेशी चॅनल भारतात येईपर्यंत ... हे एकमेव दूरचित्रवाणीचे माध्यम होते. उत्तर होतं दूरदर्शन. तर बघा त्याने दूरदर्शन किती सुवाच्य अक्षरात लिहिलं, 2 मोकळे जागा सोडली आणि अंडरलाईन सुद्धा केलेलं आहे आन्सरला. तर तुम्हाला पण असंच करायचं आहे.
इथे 2011च्या जनगणनेनुसार भारतातील महिलांचे साक्षरतेचे प्रमाण 65.46% आहेत. इथे 65.46%. पाठ करून घ्या, 65.46% महिलांचे साक्षरतेचे प्रमाण आहे 2011च्या जनगणनेनुसार. आणि नंतर चौथा होता सरंजामशाहीच्या विरोधात 1967 मध्ये मधील नक्षलबारी येथे आंदोलन करण्यात आले. तर सरंजामशाहीच्या विरोधात 1967 मध्ये पंजाबमधील पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगालमधील नक्षलबारी येथे आंदोलन करण्यात आले होते. ते उत्तर पश्चिम बंगाल, त्याला अंडरलाईन केलं आहे, जे की पश्चिम बंगालमधून इथून नक्षलबारी इथून काय झाला होता, सरंजामशाहीच्या विरोधात आंदोलन झालं होतं आणि तिथूनच मग आपल्याला नक्षलवादाचा उदय पाहायला मिळतो. नंतर होता आखरीचा 5वा क्वेश्चन की 1971च्या भारत पाक युद्धानंतर देशाची निर्मिती झाली. आपण फक्त एकाच देशाची निर्मिती केली, ते म्हणजे बांगलादेश. म्हणजे आलं उत्तर बांगलादेश इथे आणि त्याला अंडरलाईन. अशा प्रकारे तुम्हाला 5 पैकी 5 गुण मिळून देतो हा बोर्डाचा. बघा 5 पैकी 5 मिळाले कशा प्रकारे त्याला. त्यातला त्याला 3 पैकी 3 मिळाले, कारण ब आहे आपला चुकीची जोडी ओळखून लिहा 3 मार्कला. तर पहिली जोडी होती इथे, तुम्हाला जर क्वेश्चन पेपर जर दिसत असेल तर बघू शकता खाली. तर पहिली जोडी मी वाचतो. अ होतं एरिट्रिया, इथिओपियापासून स्वतंत्र. ब होतं पूर्व तिमोर, इंडोनेशियापासून स्वतंत्र. क होतं चेचन्या, ब्रिटनपासून स्वतंत्र हवे. तर चेचन्याला ब्रिटनपासून नाही तर काय, रशियापासून स्वतंत्र हवे. म्हणून पहिली लिहायची चुकीची जोडी. कोणती चुकीची जोडी आहे? चेचन्या पूर्व तिमोर पासून स्वतंत्र हवे, आणि त्याला बरोबर करून लिहिली त्यांना रशियापासून स्वतंत्र हवे. ओके. किंवा तुम्ही काय करू शकता, चुकीची जोडी न लिहिता डायरेक्ट दुरुस्त करून लिहू शकता. इथे बघा त्यांनी दुसऱ्या जोडी तसंच केलं, टाइम वेस्ट न करता. तर तुम्हाला जर टाइम पुरत नसेल, आता तुम्ही सराव पेपर वगैरे तुमच्या कॉलेजमध्ये सोडवले आणि तुम्हाला ह्या पेपरसाठी म्हणजे राज्यशास्त्राच्या पेपरसाठी टाइम पुरला नसेल, तर तुम्ही एक काम करू शकता. ते म्हणजे काय, तर ते म्हणजे तुम्ही काय करू शकता, हे चुकीची जोडी ओळखून लिहामध्ये काय करू शकता, डायरेक्ट तुम्ही दुरुस्त केलेली जोडी लिहू शकता. पण रिस्क घेऊ नका, दोन्ही पण लिहा. 3च जोड्या लिहिणे. पहिले चुकीची लिहायची, चुकीची पेर, त्याला दुरुस्त करायची खाली. ब मध्ये त्यांनी चुकीची काढली, जागतिक व्यापार संघटना WTO ची स्थापना किती झाली होती, तर ते झाली होती 2000 मध्ये नाही झाली होती, 1995 मध्ये झाली होती, 1 जानेवारी 1995 मध्ये, आणि इथे दिले होते 2000 मध्ये, केली त्यांनी दुरुस्त. ओके. थर्ड होती महिला सक्षमीकरण धोरण 2018ला चुकीचं आहे, कारण महिला सक्षमीकरण धोरण 2001 ला आलं होतं. हे सगळं तुम्हाला डीप नॉलेज पाहिजे किंवा पाठाच्या मागे पण तुम्हाला हेच क्वेश्चन मिळतील. आता मी काय करणार आहे, उद्याचं मॅरेथॉन सेशन मध्ये म्हणजे रेकॉर्डेड मॅरेथॉन मध्ये ऑल MCQ आपल्या जे एक्झरसाइज मध्ये आहेत तिथूनच क्वेश्चन येतात. 80% तिथूनच येतात. हे आपल्या बोर्ड एक्झामची खासियत आहे. 80% प्रश्न ऑब्जेक्टिव्ह, हे चुकीची जोडी, कंसातील पर्याय, विधान पूर्ण करा, गटात न बसणारे शब्द 80% येतात. एकात 2 अंदरून येतात, तर ते तुम्ही तेवढं वाचलं पाहिजे. परंतु मी काय करणार आहे, ज्यांना पास व्हायचं आहे, ज्यांना 80% 85% आणायचे आहे, त्यांच्यासाठी उद्या मी सगळे एक्झरसाइजचे इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह घेऊन येणार आहे. हे असे चुकीची जोड्या वगैरे वगैरे 20 मार्कासाठी. ओके, 20 मार्कासाठी सकाळचा व्हिडिओ राहील. तर हे त्याने बघा कशा प्रकारे लिहिलेलं आहे, आणि नंतर त्याने अंडरलाईन इथे बघा एक लाईन फाडली, कारण इथून त्याचा ब संपला, आता क लागला. प्रश्न क्रमांक 1 चा क. तुम्ही हा नवीन पानावर पण सुरू करू शकता, बरोबर आहे. नाहीतर तुम्ही कंटिन्यू केलाच चालेल, पण कंटिन्यू कोणता नाही करायचा. प्रश्न क्रमांक 1 आणि 2 एका याच्यावर नाही आले पाहिजे. हे 1 मधलाच क आहे, त्यामुळे त्याने कंटिन्यू केलं. हे तुम्हाला जनरल नॉलेज आहे, क आहे म्हणून त्याने कंटिन्यू केला, कारण 1 मधलाच आहे प्रश्न, उपप्रश्न. क मध्ये काय असतो, तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर पहिलं होतं, शीतयुद्धोत्तर काळात अमेरिकेने जागतिक व्यवस्थेवर अधिपत्य गाजवण्यास सुरुवात केली शीतयुद्धानंतर. कारण काय झालं होतं, तर आर्थिक क्षेत्रात बऱ्याच देशाने समाजवादी अर्थव्यवस्था त्याग केला. दुसरं, युगोस्लोव्हियाचे विघटन होऊन नवीन राष्ट्राचा उदय झाली. क होतं, अमेरिकेची लष्करी आणि आर्थिक ताकदीला कोणीही आव्हान देऊ शकत नव्हतं. तर क आहे की अमेरिकेच्या लष्करी आणि जे आर्थिक ताकद आहे त्याला कोणी आव्हान देऊ शकत नव्हतं, त्यामुळे राज केलं अमेरिकेने. दुसरा प्रश्न होता आपला की भारत हे एक विकसनशील राष्ट्र आहे. भारत हे एक विकसनशील राष्ट्र आहे, कारण अ आहे, भारतात खनिज तेलाच्या बाबतीत समृद्धता आहे. ब, भारताला विकास साधण्यासाठी उद्योग क्षेत्रामध्ये आर्थिक गुंतवणुकीची गरज आहे. आणि क आहे, भारतात लोकसंख्या जास्त आहे.
तर हे ब येईल, भारताला विकास साधण्यासाठी उद्योग क्षेत्रामध्ये आर्थिक गुंतवणुकीची गरज आहे. बरोबर आहे. तिसरं बघा, तिसरा 1990 साली भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेतले, कारण आपल्याकडे काय आली ती 1980च्या दशकात आपण आर्थिक संकटाला समोर जावे लागले होते त्यामुळे. नंतर आहेत स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत पाक या दोन देशांमध्ये सातत्याने वाद सुरू झाला, कारण जम्मू काश्मीरचा प्रश्न होता. सोपी आहे, हे सगळ्यांना माहित पाहिजे यार, हे कॉमन सेन्सचे प्रश्न आहे. जम्मू काश्मीरचा प्रश्न, आर्थिक संकट. बघा त्याने काय केलंय आता. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. ओके, तर बघा पहिलं होतं विधान, जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते. जेव्हा एक राज्य दुसऱ्या राज्यावर लष्करी ताकदीचा वापर न करता ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते. आणि हाच प्रश्न आपल्याला 2024 मध्ये पाहायला मिळतो, म्हणजे इम्पॉर्टंट आहे. आणि ते काय येणार, सॉफ्ट पॉवर येणार, महासत्ता नाही येणार. हे चुकून झालेलं आहे. सॉफ्ट पॉवर इज अ राईट, महासत्ता इज अ रॉंग. काय होतं, नवनीत जे फॉलो करतात त्यांना महासत्ता दिलेला आहे. नवनीत चुकीचं आहे, पहिल्यावाले ऍडिशन. इथे येते सॉफ्ट पॉवर, कारण इथे लष्करी ताकदीचा वापर करत नाही आपण, त्यामुळे सॉफ्ट पॉवर. अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी, बहुराष्ट्रीय कंपनी, हे पण आला होता. आय थिंक दॅट. जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाचा विकास व सिंचन पद्धतीचा विस्तार. मला वाटतं 24 मध्ये पण हाच आला होता प्रश्न, मी वाचतो बघा. सेम आलं होतं, सेम. बघा इथे काय दिलंय, जेव्हा एक देश इतर देशावर लष्करी बळाच्या वापराशिवाय प्रभाव पाडतो, आणि इथे पण तोच दिलेला आहे. बघा दोन्ही याच्यात तुम्हाला पीडीएफ पाठवलाय, त्या बघून घ्या. दोन्ही याच्यात सेमच दिलाय पहिला प्रश्न. तिसरा पण बघा, जास्त उत्पन्न देणाऱ्या जातींच्या बियाचा विकास, सिंचन पद्धतीचा विकास. आणि इकडे पण दिलाय 24 मध्ये, जास्त उत्पन्न देणाऱ्या जातींच्या बियांचा विकास, सिंचन पद्धतीचा विस्तार करणे. हरित क्रांती. दोन तर रिपीट झाले, पहिला आणि तिसरा. अजून बघूया काय रिपीट झाला ह्याच्यात. नाही, दोन प्रश्न रिपीट झाले, म्हणजे हे दोन्ही प्रश्न कुठून आले, धड्याच्या मागून आले. म्हटलं ना, 4 पैकी 2 आले, म्हणजे 50% धड्याच्या मागून आलं. 2 मार्क पकले. नंतर होतं लोकांच्या राज्याचा निर्णय प्रक्रियेत सहभाग, लोकसहभागी राज्य किंवा सहभागीयुक्त लोकशाही. नंतर आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. बघा, ओळखा गटात न बसणारा शब्द. ब्रिक्सचे सदस्य. ब्रिक्स मध्ये काय येतं, बी म्हणजे ब्रिक्सचा पहिला बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चायना, आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका. बघा लक्षात ठेवा, ब्रिक्स मध्येच त्यांचे नाव आहे. बी फॉर ब्राझील, आर फॉर रशिया, आय फॉर इंडिया, सी फॉर चायना, एस फॉर साऊथ आफ्रिका. तर इथे भारत, रशिया, चीन आहे, पण अमेरिका नाही, त्यामुळे अमेरिका काय बाहेर निघाला, गटात नाही बसला अमेरिका. पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट, शिक्षण. तर पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट आपण काल बघितलं, हे काय सगळे, तर हे बौद्धिक संपदा आहे. शिक्षण हे बौद्धिक संपदा, त्यात दिलेल्या नाही पुस्तकात, त्यामुळे आउट ऑफ, म्हणजे गटात न बसणारा शब्द आहे. भाषावाद असतो, प्रांतवाद असतो, राष्ट्रवाद, जमातवाद. आता जमातवाद सुद्धा निगेटिव्ह आहे, प्रांतवाद सुद्धा निगेटिव्ह आहे, भाषावाद सुद्धा निगेटिव्ह आहे. राष्ट्रवाद चांगला आहे ना, त्यामुळे बाहेर निघेल. चौथा होता अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, दलाई लामा, मेघालय. तर हे सगळे अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालय हे सगळे ईस्टर्न आहे, परंतु ईस्टर्न स्टेट आहे, आपल्या पूर्वेकडील राज्य आहे. दलाई लामा राज्य आहे का, नाही, त्यामुळे दलाई लामा अलग निघले. नंतर हे बघू शकता तुम्ही, त्यांनी कसं प्रश्न क्रमांक 2 मधला अ सॉल्व्ह केलाय. प्रश्न क्रमांक 2 मधला अ कसा सॉल्व्ह केला, जो की होता, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा, सुशासनाची मूल्य. 4च मूल्य लिहायची होती, कारण 4 मार्क येतात, त्यांनी 4ही लिहिली बरोबर. पारदर्शकता, प्रतिसादात्मक, परिणामकारकता, आणि समता आणि समावेशक. 4 पैकी 4. आणि तुम्हाला जर वाटत असेल की हे 4 बरोबर नाही आहे बा, आणि किंवा याच्या व्यतिरिक्त मला दुसरे आठवतात, असं उत्तरदायित्व असेल, कायद्याचे राज्य असेल, ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता, त्याचबरोबर उत्तरदायित्व, अजून प्रतिसादात्मक, सहभागी, सहमतदर्शक. तर हे सगळे तुम्ही लिहू शकता. किंवा 4 पैकी आपण 4च, तुम्हाला 4 जर टेक्स्टबुक मध्ये 4 असेल 4च लिहायचे, परंतु टेक्स्टबुक मध्ये याच्यापेक्षा जास्त दिले आहे, त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल याच्यातले एखादी चुकेल, तर आपण 2 जास्त लिहून टाकायचे. म्हणजे यातले एक जरी चुकलं हे समजा, तर आपण 2 जास्त लिहिले, त्यामुळे आपल्याला आउट ऑफ मार्क पडतात. याला म्हणतात जास्त लिहिण्याची पद्धत. पण जास्त केव्हा लिहायचं, जेव्हा टाइम आहे आणि जिथे जास्त लिहायला स्कोप आहे. नाहीतर त्याचे 4च असणार पॉईंट, आणि तुम्ही शोधत बसणार की यार अजून काय काय लिहू. नाही, कोणाकोणाचे 4च असतात, पण जसं की याच्यात सुशासनाचे मूल्य झालं, हे जास्त आहे. त्याचबरोबर
बिमस्टेकचे सभासद असेल, शांघाय कॉर्पोरेशनचे सभासद असेल देश, हे जास्त आहेत, त्यामुळे तिथं करू शकता तुम्ही. नंतर नकाशा आला होता आशिया खंडातील प्रमुख देश. आपण मग आजच्याच व्हिडिओमध्ये 3 वाजताच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आशिया खंडातील प्रमुख देश, त्यांना कशा आला होता. नंतर फक्त एवढाच प्रश्न होता 5 मार्कासाठी की आशिया खंडातील कोणत्याही 5 देशाची नावे लिहा. त्याने 5च्या जागी बघा किती सारे लिहिले, कारण कोणते बरोबर होऊ शकते, कोणते चुकीचं होऊ शकते. भारत लिहिलं, त्यांना नेपाळ लिहिलं बरोबर आहे, बांगलादेश बरोबर आहे, म्यानमार बरोबर आहे, थायलंड बरोबर आहे, चीन बरोबर आहे, मंगोलिया, भूटान, पाकिस्तान, इराण, इराक सगळे बरोबर आहे, त्यामुळे त्याला आउट ऑफ मार्क मिळेल. आणि तुम्ही काय करता, 5 विचारले 5च लिहि, नाही, चुकी करायची नाही. एक जर चुकलं तर मग अर्धा मार्क कटतो, त्यामुळे 1 मार्क कटतो. सॉरी, एक नावाला 1 मार्क होता, त्यामुळे तुम्ही 5-6 नावे लिहू शकता. 5-6 नावे जर लिहिली, 5-6 नावे लिहिली तर काय होईल, तुम्हाला त्यातील एक जरी चुकलं तरी बाकी बरोबर येईल. प्रश्न 3. प्रश्न त्याला 2 मध्ये किती मिळाले बघू शकता, आउट ऑफ मिळाले. 4 संकल्पना चित्राचे मिळाले आणि 5 नकाशाचे, आउट ऑफ मिळाले 9 मार्क. प्रश्न क्रमांक 3 होता आपला 10 मार्कला, खालील विधाने चुकी बरोबर सकारात्मक स्पष्ट करा. तर पहिलं विधान बघा, याच्यातले क्वेश्चन सुद्धा 2 रिपीट झालेले आहे 23 ते 24 मध्ये, मे बी आता 24 ते 25 मध्ये येऊ शकतो. त्यामुळे 23-24 जे क्वेश्चन पेपर आहे हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यावर अपलोड केलं आहे. आपलं ग्रुप आहे अजून व्हॉट्सअप ग्रुप, त्यावर मी आत्ता अपलोड केलेला आहे, त्यामुळे तुम्ही हे बघून जावा. जे क्वेश्चन सेम येऊ शकतात. तर हे जे मी 8-10 क्वेश्चन दिले ना चुकी बरोबरसाठी इम्पॉर्टंट, त्यातूनच प्रश्न येईल. 5 तरी येईल आणि तुम्हाला 5च लिहायचे आहे 7 पैकी. 2 नाही आले तर काय, 5च लिहायचे आहे ना 7 पैकी. तर पहिला होता आपला बघा, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिलांचे हक्क संरक्षण करण्यासाठी स्थापन केली. तर महिला हक्क आयोग आहे, जर महिलांचे संरक्षण असेल ना, त्यामुळे बरोबर आहे. हे विधान काय बरोबर आहे. बरोबर लिहिणारा 1 मार्क असतो इथे. तुम्ही जेवढे लिहिलं बरोबर आहे त्याला 1 मार्क मिळून जातो. नंतर कारण स्पष्ट करायचं की महिलांच्या हक्काचे व कायदेशीर बाबींचे संरक्षण करण्यासाठी किंवा त्याची हमी देण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. दुसरं होतं, राजकीय कार्यकारी प्रमुखाच्या विरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात. ओके, तर हे विधान त्याने चुकीचं लिहिलं आहे. आणि बघा काय होतं, डायजेस्ट फॉलो करणारे असेच करतात, पुस्तक वाचत नाही. हे उत्तर चुकीचं लिहिलं त्याने, कारण हे डायजेस्टमध्ये असं दिलेलं आहे. परंतु मी लास्ट इयरला जेव्हा शिकवलं एका चॅनलवर, तिथे सुद्धा असंच म्हटलं होतं, पण स्टुडंटने माझा अगेन्स्ट केला मला, कारण ते डायजेस्टला जास्त फॉलो करतात, सरांना ऐकत नाही ते, कारण सरांचं नॉलेज कमी असतं डायजेस्टपेक्षा. असं नाही विद्यार्थी मित्रांनो, सर तुमच्यापेक्षा, सर म्हणा, तुम्हाला जे कोणी शिकवत आहे, दादा, मोठा भाऊ, तुमच्यापेक्षा 2 वर्ग जास्त किंवा 2-3 रेफरन्स बुक जास्त वाचले असतात. मी माझ्या 12वी मध्ये 3 डायजेस्ट वाचल्या होत्या, एकच नाही. नवनीत वाचली होती, टार्गेट पब्लिकेशन वाचली होती, टेक्स्ट बुक वाचलं होतं, आणि एक रिलायन्स की काहीतरी नावाची एक होती ते वाचली होती. तर फक्त आणि फक्त 2 प्रश्न आतापर्यंत चुकीचे दिले होते आपल्या नवनीतमध्ये. एक महासत्यवाला, तिथे सॉफ्टवेअर पाहिजे आणि गडबड करून टाकली तिथे. आणि दुसरी म्हणजे हे की राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात. तर हे विधान बरोबर आहे, करतात. काय करतात, करतात. राजकीय प्रमुखाचे सुद्धा करतात, त्यामुळे हे त्याला इथं 0 मार्क मिळाला. विद्यार्थी मित्रांनो बघू शकता 0, हे सगळं चुकीचं लिहिलं. कळलं? त्याला तिसऱ्या प्रश्नात लागेल 2 पैकी 2 मार्क मिळाले. बघा तिसऱ्या प्रश्न लागेल त्याने कितीसा लिहिला, छोटासाच लिहिला हो बघा, 2 ओळीचा लिहिला फक्त. तर तिसरा प्रश्न काय आहे, 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. हाच प्रश्न 2024 मध्ये पण येऊन गेला. काल आपण डिस्कस केला, हा झाला होता. 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. चुकीचं आहे, कारण 1990च्या दशकाला म्हणतात. त्याला एवढंच लिहायचं होतं, 2 मार्क मिळाले. नंतर होतं, त्यानंतर कोणतं लिहिलं, ओके, समाज परिवर्तनासाठी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी लोकशाही आवश्यक आहे. त्याने लिहिलं बरोबर आहे, कारण की लोकशाहीमुळे आपण काय करू शकतो, हे सगळं त्याने लिहिलेलं आहे, परिवर्तन वगैरे घडवून आणू शकतो. नंतर त्याने 5वा लिहिला आहे की पारंपरिक प्रशासन कार्यक्षम होते. अरे नव्हते पारंपरिक, त्यामुळे तर पारंपरिक म्हणतो. त्यात दप्तर दिरंगाई होती, लाल फितीचा कारभार होता, अनेक वेळा कामकाज ढकलले जात होते, पोस्टपोन केले जात होते. परंतु सुशासन जेव्हापासून आलं तेव्हा हे सगळे कामं होत नव्हते. सुशासनामध्ये हे सगळे आपण टाळले, त्यात उत्तरदायी, पारदर्शक असे प्रशासन, सुशासन घडून आणले. तर हे विधान काय चूक आहे, कारण की पारंपरिक प्रशासनात कार्यक्षमता नव्हती, आणि त्यामुळे आपण याला काय म्हणलं, पारंपरिक प्रशासनात
दप्तर दिरंगाई होती, लाल फितीचा कारभार होता, भ्रष्टाचार होता, त्यामुळे पारंपरिक प्रशासन हे कार्यक्षम नव्हते. याच्यातले काही रिपीट होईल, त्यामुळे थोडं लक्ष देऊन ऐका. आणि त्याने बघा हे 2 एक्स्ट्रा लिहिले बघा, 6वं आणि 7वं काहीच गरज नव्हती बरं, 2 एक्स्ट्रा लिहिले आणि त्यामुळे त्याला आउट ऑफ मार्क मिळाले, कारण तिथे एक त्याचा प्रश्न चुकला होता. कोणता? दुसरा वाला, की राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतो, हे चुकवलं त्याने, त्यामुळे त्याने एक्स्ट्रा लिहिल्यामुळे त्याला आउट ऑफ मार्क मिळाले. 2 तुम्ही बघू शकता. त्याचं होतं 6वं होतं राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना करण्यात आली. तुम्ही आता बघा इथे म्हणसाल की सर एक्झाम पेपरमध्ये मराठीत 6, इथे इंग्लिशमध्ये 6 चालतं एवढं. ओके, तर हे विधान बरोबर आहे की राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना करण्यात आली, हे विधान बरोबर आहे आणि त्यांनी सगळं त्याचं उत्तर दिलं आहे, तुम्ही बघू शकता. भारतामध्ये नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली, तर हे विधान चुकीचं आहे. मी लास्ट टाइम मला वाटतं मी असं म्हटलं होतं की नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली, तर बिलकुल ते विधान चुकीचं आहे. मला वाटतं म्हटलं असेल बरोबर आहे म्हणून, पण ते चुकीचं आहे. एका मुलीने किंवा मुलाने मला कमेंट सुद्धा केला की हे विधान सर चुकीचं आहे, तर मी त्यावर तपास केली, हे विधान चुकीचं आहे. कारण नियोजन आयोगाची निर्मिती आपण नियोजन करण्यासाठी म्हणजे पंचवार्षिक योजना बनवण्यासाठी करण्यात आलं होतं. ओके, तर हे विधान नक्कीच चुकीचं आहे, कारण लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी आणि देशाचा विकास करण्यासाठी या उद्देशाने स्थापना केली. आणि हाच क्वेश्चन 2024 मध्ये आला, म्हणजे आतापर्यंत 2024 मध्ये 3 क्वेश्चन रिपीट झाले, हे चुकी बरोबर मधले बघू शकता तुम्ही. आता काहींचं होतं की सर सहसंबंध कसा स्पष्ट करायचा, तर याचे सहसंबंध बघूया आणि कसे लिहिले. आणि हे तर चुकीचा लिहिला, म्हणजे याने लिहिलाच नाही, कंटिन्यू नाही केला इथून. त्याने पुन्हा चालू केला 4था, कारण त्याला काहीतरी चुकीचं झालं असेल तिथे, त्यामुळे त्याने ते पेजच सोडून दिलं. पेज सोडायला जमते, पेज सुटलं चुकीनं तरी चालते, काही घाबरायचं नाही, फक्त एक पेनीनं आडवी रेष मारून घ्यायची पेज. ओके, तर याने लोकपाल आणि भ्रष्टाचार निर्मूलन यावर टिपलेलं आहे. म्हणजे दुसरा प्रश्न होता आपल्याला, प्रश्न क्रमांक 4 मधला दुसरा, लोकपाल आणि भ्रष्टाचार निर्मूलन. तर लोकपाल आणि भ्रष्टाचार निर्मूलनसाठी कशा प्रकारे त्यांनी लिहिलंय बघू शकता. अशा प्रकारे त्याने सगळे पॉईंट नमूद केले. एकूण किती पॉईंट मांडले सर, तर एकूण 10 पॉईंट मांडले त्याने 3 मार्कसाठी. लिहायचे किती असतात, 6 लिहायचे असतात. किती, मॅक्झिमम 6, कारण 3 मार्काचा प्रश्न आहे, त्यामुळे मॅक्झिमम 6 पॉईंट लिहायचे असतात, पण याने 10 मांडले. आणि त्या 6 मध्ये दोघांचा मेळ घालायचा असतो, की कसं लोकपाल भ्रष्टाचार निर्मूलन करतात. मग लोकपाल ही शब्द कुठून आला, तर हा शब्द किंवा हा पद भारतात द लोकपाल अँड लोकायुक्त ऍक्ट झाला होता 2013ला, त्यातून निर्माण झाला. आणि हा शब्द आपण घेतला होता अँबुजरमन, आठवते तुम्हाला, अँबुजरमन हा शब्द होता, तिथून हा शब्द आला. या कायद्याची अंमलबजावणी 2014 पासून आपल्या करण्यात आली. लोकपाल हे पद भ्रष्टाचार निर्मूलनाचे कार्य करते, केंद्र स्तरावर करते लोकपाल, लोकायुक्त राज्य स्तरावर. लोकपाल हे पद शासकीय प्रशासकीय कामकाज, बघा शासकीय आले, प्रशासकीय अधिकारी आले, म्हणजे भ्रष्टाचाराविषयी निर्मूलन करण्याचं काम करते, म्हणजे सगळे हे भ्रष्टाचार खतम करण्यालाच करते. आणि लोकपाल हे पद स्वीडन मधून घेतलं बघा, हे ऑब्जेक्टिव्ह मध्ये येऊ शकतो बरं, हे स्वीडन, लोकपाल पद हे कुठून आलं, तर स्वीडन मधून, त्याला तिथे अँबुजरमन म्हणत होते. हे सगळं तुम्ही बघून घ्या. नंतर त्यांनी लिहिलं भारतीय समाज आणि स्त्री पुरुष समानता नाहीये, असमानता आहे. मग भारतातील समाज, त्यांच्या असमानता कशी आहे ते आपण बघूया. त्यामध्ये त्यांनी सगळं मांडलं असेल, त्यामध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्याचबरोबर शिक्षणातील दरी, कशा प्रकारे शिक्षणात दरी आहे स्त्री पुरुषांच्या, ते सगळं लिंग गुणोत्तर वगैरे सगळं मांडायचं आहे. मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप, पण मानवी हक्क म्हणजे काय असतात, मानवतावादी हस्तक्षेप कवा करण्यात आला, हे सगळं त्याने मांडलं इथे. बघा 99 मार्काची आन्सर शीट आहे, 99 मार्क, लाईटली घेऊ नका. एकच मार्क चुकलाय त्याचा फक्त, 80 पैकी 79 मार्क आहे ते, 79, 80 आउट ऑफ 79 आणि 100 आउट ऑफ 99. त्यामुळे मागच्या व्हिडिओला मी 97 म्हटलं, 97 नाही मित्रांनो, 99ची आहे. मी आन्सर शीट चेक केली, पण माझ्या डोक्यामध्ये ते राहिलं नाही, मी 97 धरून चाललो. 97 नाही, 99 मार्क मिळाले या स्टुडंटला किंवा या माझ्या दादाला, म्हणजे माझा मोठा आहे, सिनियर आहेत माझ्यापेक्षा, 97. ओके, नंतर त्याने एक 5वा प्रश्न आलाय बघा, सगळे तो प्रश्न टाकत चालताय वरती हेडिंग जिथून. तर 5वा प्रश्न जो आहे तो आहे आपला 5वा प्रश्न, खालील विषयावर तुमचे मत
25 ते 30 शब्दात मांडा. तर या विद्यार्थ्याने आउट ऑफ मार्क घेतले आहेत. या दादाने आउट ऑफ मार्क घेतले 12. ओके, 12 मार्कचा प्रश्न होता, 12 पैकी 12 घेतले त्याने. 5 प्रश्न दिले जातात, त्यापैकी 3 घ्यायचे असतात, 3 सोडवायचे असतात. ज्यांना पेपर माहीत नाही ते आपल्या टेलिग्रामला, व्हॉट्सअपला टाकलेला आहे PDF, तो ओपन करा आणि प्लीज बघा यार पेपर पॅटर्न कसा आहे. अनेकांना माहीतच नाही की पेपरमध्ये नकाशा येतो की नाही. कसं होणार मग? उद्या परवा पेपर आहे, नकाशाच माहीत नाही येतो की नाही. 5 मार्क तुम्ही तुमच्या हाताने मिस करणार. असं करू नका. तर बघा, 5वा प्रश्न आहे आपल्याला, तुमचे मत मांडा 25 ते 30 शब्दामध्ये. 12 मार्कला आहे. 5 प्रश्न येणार, त्यापैकी 3 सोडवायचे आहे. 4 3 12, 4 मार्कला एक प्रश्न आहे. त्याला आउट ऑफ मार्क मिळाले, त्यांनी 3ही सोडवले. पहिला त्यानं सोडवला होता की ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली आहे. तर बघू शकता त्याने कसा प्रकारे मांडला तिथे. ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया कशी जलद झाली त्यांनी सांगितलं आहे. बघा, ई प्रशासन म्हणजे काय त्यांनी सांगितलं. त्यानंतर ऑनलाईन कामं वगैरे सगळी पद्धत समजून सांगितली आणि त्याने अशा प्रकारे तिथे 1 पेज लिहिला आहे. त्याला 4 पैकी 4 मार्क मिळाले. म्हणजे ह्या बघा, पेज पण कळेल तुम्हाला किती लिहायचं आहे. 1 पेज लिहायचं 4 मार्कला. आणि किती मुद्दे त्यात मांडले त्याने? तर बघा, त्याने तब्बल 8 मुद्दे मांडले. हे बघा, 8 मुद्दे मांडले आहेत. प्रोनाउन्सिएशन ओके. 8 मुद्दे मांडले आहेत, 4 मार्क मिळाले. कारण 2 मुद्दे मिळून 1 मार्क मिळाला. दुसरा प्रश्न त्याने 3 नंबरचा सॉल्व्ह केला. पर्यावरण त्रासामुळे अनेक समस्या निर्माण होतात. तुमचे मत मांडायचे. पुस्तकात तर आहेच काही समस्या, त्या 4 समस्या घ्यायच्या आणि तुमच्या 2-3 लिहायच्या. त्याने पुस्तकातली घेतली जंगलतोड. पर्यावरण ऱ्हास म्हणजे काय ते पहिले समजून सांगितलं. अनेक मुलं प्रस्तावना न करता डायरेक्ट लिहितात इथून 1 पॉईंट. सगळ्या मोठ्या प्रश्नांची म्हणजे सहसंबंध पासून ते म्हणजे प्रश्न क्रमांक 4 पासून ते 7 पर्यंत, प्रश्नपत्रिकेतले 7 पर्यंत, म्हणजे सहसंबंध असेल, तुमचं मत नोंदवा असेल, किंवा सविस्तर उत्तरे 80 ते 100 शब्दात असेल, किंवा मुद्द्याच्या आधारे 150 ते 200 शब्दात असेल. सगळ्या प्रश्नाला प्रस्तावना लिहाच. 1 ओळीची लिहा, 2 ओळीची लिहा, 3 ओळीची लिहा. प्रस्तावनामध्ये व्याख्या लिहा. काही डाटा असेल तर आकडेवारी नमूद करा. मग त्याने समस्या चालू केल्या की जंगलतोड ही समस्या आहे, प्रदूषण आहे, त्याचबरोबर प्रदूषण आहे त्याने एक्सप्लेन केलं, हवा प्रदूषण आहेत, पाणी प्रदूषण आहेत, पाण्याची कमतरता आहे, सगळे त्याने नमूद केलेले आहेत. त्यामुळे त्याला आउट ऑफ मार्क इथे पण मिळाले आहेत बघा, 4 पैकी 4. आणि त्याने त्याच प्रश्नामध्ये 5व्या प्रश्नामध्ये त्याने सोडवलं आहेत. नंतर जागतिकीकरणामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू मिळतं. जागतिकीकरण म्हणजे काय त्याने समजून सांगितलं. त्यानंतर त्याने सगळं जागतिकीकरणाचे प्रभाव वगैरे समजून सांगितलं. प्रश्न क्रमांक 6 मांडला त्याने. प्रश्न क्रमांक 6 असतो 80 ते 100 शब्दात लिहा. कोणतेही 2 सोडवायचे असतात, 4 पैकी 2 सोडवायचे असतात, 2 अल्टरनेटिव्ह असतात. म्हणजे जर तुम्हाला 2 येत असेल तर 2च सोडवा 10 मार्कला, म्हणजे 5 मार्कला एक प्रश्न. ह्या प्रश्नाचा व्हिडिओ जो आहे 80 ते 100 शब्दात सविस्तर उत्तर लिहा, 5 मार्कासाठी एक प्रश्न. याचे IMP प्रश्न उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील. तर पहिला प्रश्न याने कोणता सोडवला? 3ऱ्या नंबरचा सोडवला आणि त्यात होता प्रश्न महिला सक्षमीकरणासाठी करण्यात आले उपाययोजना. उपाययोजना त्याने सगळे मांडले आहे तिथे. बघा त्याने किती पेज लिहिले? 3 पेज लिहिले 5 मार्कला. आणि दुसरा त्याने नक्षलवादाविषयी समजून सांगितलं की भारतातील डाव्याचा उग्रवाद म्हणजे काय. डाव्याचा उग्रवाद म्हणजेच नक्षलवाद, त्यालाच माओवाद सुद्धा म्हणतात. तर त्याने सुद्धा हे समजून सांगितलंय आणि त्याने एकच पेज लिहिलं, त्यामुळे त्याला आउट ऑफ मार्क नाही मिळाले, ते 4 मार्क मिळाले. कळलं का? 1 मार्क कुठं कटला त्याचा? ह्या प्रश्नात कटला 1 मार्क फक्त त्याचा. नाहीतर आउट ऑफ मार्क मिळाले असते राज्यशास्त्रात 100 पैकी 100. पण त्याला इथं किती मिळाला? 1 कमी मिळाला, त्यामुळे त्याला मिळाले 80 पैकी 79 आणि तिकडे 20 म्हणजे 99 मार्क मिळाले. किती? 99. नंतर प्रश्न क्रमांक 7 कसा सोडवला बघा त्याने. तर आपल्याला 10 मार्काला प्रश्न असतो. तर त्याने प्रस्तावना केली पहिले, जागतिकीकरण. त्याने प्रश्न सोडवला दुसरा, जागतिकीकरणाचे परिणाम स्पष्ट करा. 5 सेक्टरवर परिणाम दिले होते, ज्यामध्ये तंत्रज्ञानावरील परिणाम, राजकीय परिणाम, सामाजिक परिणाम, संस्कृतीवर परिणाम, आर्थिक परिणाम. हे 5 प्रश्न, हे 5 पॉईंट दिले होते, अ ब क ड ई. ओके. तर त्या अ ब क ड ई मध्ये 2-2 मार्काला 1 पॉईंट होता, त्याने स्पष्ट केले. जागतिकीकरणाचा अर्थ सांगितला पहिले. नंतर तंत्रज्ञानावर झालेला परिणाम स्पष्ट केला. त्यात त्याने उदाहरण दिले फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वगैरेचे. नंतर सामाजिक परिणाम त्याने समजून सांगितले. नंतर संस्कृतीवर काय परिणाम झाला सगळं सांगितलं त्याने. कॉस्मोपॉलिटन संस्कृती वगैरे सगळं सांगितलं. नंतर त्याने राजकीय परिणाम सांगितले. नंतर आर्थिक परिणाम सांगितले. आणि अशा प्रकारे त्याला आउट ऑफ मार्क मिळाले आहे त्यामध्ये. बघू शकता तुम्ही ते.
आउट ऑफ मार्क 10पैकी 10 मार्क त्याला मिळाले. कळलं? अशा प्रकारे तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता राज्यशास्त्र विषयामध्ये. राज्यशास्त्र ही स्कोरिंग सब्जेक्ट आहे, फक्त थोडा दिमाग लावून अभ्यास करायची गरज आहे. आत्तापर्यंत आपण काय काय कव्हर केलं? 10 मार्काचे सगळे प्रश्न कव्हर केले आणि ते कव्हर जर झाले असेल तुमचे, त्याचे उत्तर तुम्ही डायजेस्टमध्ये बघा किंवा धड्यामध्ये शोधा, ते रिवाईज करा. तेच इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यातून शॉर्ट पण बनू शकते, लाँग पण क्वेश्चन बनू शकतात. लाँगसाठी दिले म्हणून ते लाँगसाठीच येणार असं नाही, ते रिव्हिजन करा. त्यातून MCQ पण अनेक वेळा बनतो. जसं यामध्ये अँबुसडमनचा MCQ बघितला आपण, स्वीडनपासून घेतलेली संकल्पना आहे लोकपालची. तसे अनेक प्रश्न यातून कव्हर होतील. आणि आजची ही 99 मार्काची, 97 नाही 99 मार्काची, चुकीने 97 म्हणण्यात आलं, पण ते 99 मार्काची प्रश्न हे उत्तरपत्रिका आहे बोर्डाची. सिरियसली घ्या. याचा PDF आपल्याला टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलला मिळेल आणि त्यासाठी तुम्ही आपलं व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुमचा हा मोठा भाऊ तुमच्यासोबत नेहमी असणार. काही इश्यू असतात, लाईव्ह क्लास का घेत नाही सर तुम्ही, तर लाईव्ह क्लास घ्यायला माझ्याकडे कॅमेरा नाही. ओके, मोबाईलने घेतला तर माझा फेस ब्लॅक दिसेल आणि अनेक इश्यू होतात. मी हॉस्टेलला राहतो, त्यामुळे घरचे सुद्धा सपोर्टिंगला नाही येते. सगळं बघावं लागतं. बट झालं, इफ इन केस पॉसिबल तर उद्या मी लाईव्ह घेईल. सांगत नाही की घेणारच म्हणून. नाही झालं तर झूम तर घेणारच. तुमचे डाऊट क्लिअर करण्यासाठी मी झूम लिंक तुम्हाला तिन्ही जागी शेअर करणार. त्यामुळे टेलिग्रामला जॉईन व्हा. टेलिग्रामवर येणार झूम लिंक, झूम क्लास लिंक. तुमचे प्रत्येक डाऊट अनेक 2-3 टॉपरला घेऊन बसणार मी माझ्या हॉस्टेलमधले, ज्यांना मागची ते 93 मार्काची बघितली, तो टॉपर माझ्यासोबत अवेलेबल आहे आता, त्याला घेऊन बसणार. ते सगळे टॉपर तुम्हाला गाईड करेल. मला 96 मार्क आहे, पण माझा पेपर अवेलेबल नाही आहे बोर्डात. मला राज्यशास्त्र विषयात 96 आहे, 96. तर हे सगळं होईल फ्रॉम माय साईड. चला भेटूया आपण महारिव्हिजन सेशनमध्ये उद्या सकाळी.